नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक टीसीएस प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी. काल झाला आरोपींच्या बाजूने युक्तिवाद. आज सरकारी पक्ष मांडणार आपली बाजू, अजय मिसर मांडणार सरकारी बाजू. नाशिक टीसीएस प्रकरणातील महिला आयोगाचा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. आरोपीकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा अहवालात नोंद. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेत घडामोडींना वेग. उद्धव ठाकरेंकडून खासदार संजय जाधवांचे पंख छाटायला सुरुवात. जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा. अंबरनाथ नगरपालिकेतील संख्याबळाचा निकाल शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने. शहर विकास कामांची कामं करण्यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत युती करावी. शहराच्या विकासासाठी काम करावं. आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावं, शिवसेनेचं आवाहन. उन्हाळी पिकं, पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी सीना कालव्यातून आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी. आवर्तनाचा निर्णय हा 1-2 दिवसातच घ्यावा लागेल. हे आवर्तन किमान 21 दिवस तरी सुरू ठेवावं लागेल. मंत्री महोदय या संदर्भात योग्य निर्णय घेतील असा विश्वास. कुणी बोललं काही तरी माझ्या शेतकरी बांधवांची बाजू मी मात्र मांडत राहीन, रोहित पवारांचं ट्विट. कुंभमेळा प्राधिकरणाच्या बनावट आदेशातून 4 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश. संशयित अभिषेक झरे विरोधात भद्रकाली पोलिसात नवा गुन्हा. बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर दाखवण्याचा प्रयत्न. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त. नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोरच ट्रॅक्टरभर कांदा ओतला. बाजार समिती प्रशासनाच्या मध्यस्थीनं कांद्याला मिळाला होता 101 रुपये प्रति क्विंटल भाव. पनवेलच्या खारघरमध्ये अपुरा पाणी पुरवठा. सदनिका धारकाला 10 ते 12 हजार रुपये करावा लागतो अधिकचा खर्च. पाणी पुरवठा सुरळीत देण्यास सिडको प्रशासन असमर्थ. नागरिक न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बॅज कंपनीमध्ये शिरला बिबट्या. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात. बिबट्या जेरबंद होतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. भिवंडी शहरात तरुणानं गळ्यात जिवंत साप गुंडाळून केला स्टंट. गळ्यात साप पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साप इतरांना किंवा तरुणाला चावला असता तर जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.